ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपला टोला लगावलाय। भाजप ढोंगी हिंदुत्ववादी पक्ष आहे, भाजपचं पोट आमच्या बोलण्यावरनं चालतं अशी टीका केली गेली होती राऊतांकडनं। आणि राऊतांच्या या टीकेला महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिलंय। संजय राऊत दिवसभर नकारात्मक ऐकतात, नकारात्मक बोलतात, त्यामुळे दिवसभर त्यांना तेच काम आहे असा खोचक टोला बावनकुळेंनी आता राऊतांना लगावलाय। ते कोण काय बोलते कारण आम्ही काय फार किंमत देत नाही। यांची पोटं आमच्या पक्षावरती अवलंबून आहेत, आम्ही काय करतो काय नाही। ही गावकी भावकी जे काय आहे ते आम्ही पाहू, आम्ही समर्थ आहोत। चोरलेल्या पक्षाच्या, अमित शहाच्या पक्षाच्या, जो चोरला पक्ष आमचा, त्यांची काय लायकी आहे भावकी गावकी, मी त्याचा अभ्यास करा। दिन भर नकारात्मक सोचते हैं, नकारात्मक बोलते हैं। दिन भर वही काम है नकारात्मक लिखना, कब पॉजिटिव बात होती नहीं उनके मन में, तो इसलिए वो बातें करते रहते हैं। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये मनसेचा महापौर होणार आहे अशी प्रतिक्रिया मनसेचे नेते राजू पाटील यांनी दिलेली आहे। 122 जागांपैकी 54 ते 55 जागा या मनसेसाठी राखीव असतील अशी माहिती सुद्धा राजू पाटील यांनी दिलेली आहे। फॉर्म भरायला आता फक्त 2 दिवस राहिलेले आहेत। उद्यापासून आम्ही फॉर्म भरायला सुरुवात करतोय। जागा वाटणी आमची व्यवस्थित झालेली आहे, सगळ्या बाबतीत सहमती चांगली आहे, एकंदरीत चांगलं वातावरण आहे। 2 भाऊ एकत्र आलेत म्हणून मराठी माणूस खुश आहे, आमचे इच्छुक उमेदवार खुश आहे, जमिनीवरची लोक रिस्पॉन्स देतात की चांगलं चाललंय। एक 54-55 जागा 122 पैकी मनसेसाठी राखीव ठेवलेल्या आहेत त्यांच्याकडनं। बाकीच्या ज्या उरलेल्या जागा आहेत त्याच्यात शिवसेना आणि त्यांचे मित्रपक्ष असतील, राष्ट्रवादी असेल, काँग्रेस असेल, त्यांना कशी ऍडजस्ट करायची ते करून घेणार आहे। या प्रकारचे एक फॉर्म्युला निघाले। जळगावमध्ये महायुती होण्याबाबत अनिश्चितता असल्याचं आता समजतंय, कारण शासकीय विश्रामगृहात मंत्री गुलाबराव पाटील आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यामध्ये चर्चा झाल्याची माहिती मिळतेय। चर्चेनंतर गुलाबराव पाटील हे विश्रामगृहातनं बाहेर पडल्याचं समजतंय। संध्याकाळपर्यंत गुलाबराव पाटील खुश होतील असं वक्तव्य मंत्री गिरीश महाजन यांनी केलेलं आहे। त्यामुळे आता जी अनिश्चितता होती महायुतीच्या अनुषंगानं, ती अनिश्चितता कदाचित मंत्री गिरीश महाजन हे संपवणार असून शिवसेना जितक्या जागांची मागणी करते कदाचित तितक्या किंवा त्याच्या आसपास जागा शिवसेनेला दिल्या जाऊ शकतात असे एक प्रकारचे संकेत गिरीश महाजन यांनी दिलेले आहेत। राष्ट्रवादीशी आम्ही बोलतो आहे, आमच्या जागेच्या संदर्भामध्ये आम्ही सगळं विचार निर्णय त्या ठिकाणी करतोय, सगळं गणित मांडतोय आणि मला वाटतं रात्रीपर्यंत किंवा फार जातं उद्या सकाळी निर्णय होईल। गुलाबराव पाटील नाराज होऊन निघालेले आहे। अजिबात नाही, नंतर रात्री ते खुश होतील। आणि त्यात आपलं दोघं पक्षांची चर्चा चालू आहे, मात्र अजित पवार गटाला पण अलिप्त ठेवलेला पाहायला मिळतं आहे। नाही, त्यांच्याशी फोनवर आमचं बोलणं सुरू आहे, ते सुद्धा कोण म्हणतं अनिलदादांशी चर्चा नाही झाली माझी, खालच्या लोकांशी बोलतोय। शेवटी फायनल झालं आणि दादा नंतर आम्ही शेवटी बोलू। भक्कम आहे, आपल्याला बघायला मिळेल। आता काय 2 दिवस तर राहिलेत, उद्याचा दिवस राहिलेला आहे, सगळा निर्णय होईल आणि योग्य असा निर्णय होईल। प्रभागामध्ये तिघे पराभूत आणि फक्त एक नगरसेवक निवडून आल्यास निवडून आलेल्याचा राजीनामा घेणार असा इशारा सतेज पाटील यांनी उमेदवारांना दिलेला आहे। मत मागताना संपूर्ण पॅनलसाठी मत मागा अशा थेट सूचना काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांनी उमेदवारांना केलेल्या आहेत। इलेक्शन असणार आहे, 4 उमेदवारांनी 4 मतं सांगितली पाहिजे आणि माझी इच्छुकांना विनंती आहे की कोण एक मत तुम्हाला देतो म्हणलं तर घेऊ नका। एका मतानं तुम्ही निवडून येत नाही, तुम्ही पॅनेललाच मत मागितलं पाहिजे, हे माझं 100% तुम्हाला सांगणं त्या ठिकाणी असणार, 100%। आणि मी धैर्यपणे तुमच्या इच्छुकांना सांगतो, उद्या जर मला धोका झाला, 3 मधला एक कोणतरी उमेदवार पडला आणि मला लक्षात आलं की एका उमेदवारानं तिथं जास्त मतं घेतलीत तर पॅनेलला घेतली नाही, त्याचा त्या दिवशी निवडून आलेल्या दिवशी राजीनामा असणार। मी तुम्हाला स्पष्ट सांगतो, मतं मागताना तुम्ही 4 मतं मागितली पाहिजे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।